तर भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सणसवाडी भागातलं हे होर्डिंग कोसळल्याचा प्रकार जो आहे तो निदर्शनास आल्याचं समजतंय आणि आपण जर पाहिलं तर हा सगळा होर्डिंगचा सांगाडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पडलेला दिसतोय। दुपारी मुसळधार पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली होती। दुपारी 3 नंतर पुण्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर सणसवाडीमधला हा जो भाग आहे जो खरं तर पुणे ते अहिल्यानगर भागात जो रस्ता जातो त्या ठिकाणी हा सणसवाडीचा अत्यंत प्रमुख चौक मानला जातो आणि त्या ठिकाणी असलेले भलं मोठं जे होर्डिंग आहे ते आता कोसळल्याचं जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणच्या ज्या छोट्या चहाचे दुकानं आहेत, टपरे आहेत, त्या देखील या होर्डिंगच्या खाली पडल्याचं आपल्याला या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। लाईट जो आहे तो या संपूर्ण भागातली लाईट गेलेली आहे। या ठिकाणी पोलीस जे आहेत ते देखील या घटनास्थळी दाखल झालेले असून त्यांचा पंचनामा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे। काहीसा पाऊस जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतं आणि भलं मोठं होर्डिंग जवळपास 30 बाय 30चं हे होर्डिंग असेल आणि उंची जी खरं तर जमिनीपासून असेल ती देखील 50 ते 60 फुटाच्या हाईटवर असणारं होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी पडल्याची घटना घडलेली आहे। साधारण 8 ते 10 दुचाकी देखील या ठिकाणी पार्किंग करण्यात आल्या होत्या, त्या देखील अडकल्याची जी भीती आहे ती त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही। मात्र नेमका हा प्रकार कधी घडलेला आहे, किती वाजता घडलाय त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत। किती वाजता नेमकी ही घटना घडली होती, तुम्ही कुठे उभे राहिले होते यावेळेला आणि कसं पडलं हे? जवळजवळ 4:30च्या दरम्यान जोराचा पाऊस आला। त्या पावसाबरोबर एक वारं सुद्धा आलं होतं, भरपूर मोठं वारं आलं होतं आणि हे होल्डिंगला ते बारीक बारीक छिद्र असल्यामुळे ते हवेला पेललं नाही, त्याच्यामुळं ते डायरेक्ट असं वाकलं गेलं आणि ह्या शेडवरती पडलं। हे ज्या लाईटीच्या तारा आहे या तारावरती पडलं आणि ते हळूहळू खाली आलं। तर इथं काही लोक पाऊस चालू असल्यामुळं गाड्या लावलेल्या होत्या रोडच्या कडेला, ती लोक पत्र्याच्या आडुशाला थांबले होते। ते कमीत कमी 10 ते 12 गाड्या त्याच्यावरती ते होल्डिंग पडलंय। खाली किती लोक होते? लोक कुणीच नव्हतं, पाऊस चालू होता त्याच्यामुळे लोक गाड्या लावून सगळी आडुशाला थांबलेली होती पत्र्याच्या शेडमध्ये। त्याच्यामुळं कोणत्याही माणसाला कुठलीही जखम किंवा लागालागी काही झालेलं नाहीये, फक्त गाड्यांची किरकोळ नुकसान झालेली। किती गाड्या होत्या आणि आता सगळी लाईट किती वाजता घालली? लाईट पाऊस वादळी वारं चालू व्हायची आधी लाईट गेली होती आणि त्याच्यानंतर पूर्ण वादळी वारं जोरात आलं। मी प्रत्यक्ष पाहिलं, होर्डिंग पूर्ण वादळी वाऱ्याने कोसळलं आणि ज्या 4-5 गाड्या होत्या त्यांचं किरकोळ नुकसान झालंय, जीवितहानी काही झालेली नाही। या ठिकाणच्या दुकानाचे जे खाली चहाचे दुकानं आहेत त्याचं देखील नुकसान झाल्याचं पाहिलं? नुकसान झालंय चहाच्या दुकानाचं। मी वादळी वारा सुटला त्यावेळेस बंद करून गेलो, मी जायला आणि ते पूर्ण दुकानावरती पडले, त्याच्यामध्ये माझ्या दुकानाचं पूर्ण नुकसान झालंय। प्लस माझ्या रसवंती मशीन आणि ते समोर बघताय तुम्ही सगळं तोडफोड झालेली, काहीच राहिलेलं नाही माझ्या दुकानाचं पूर्ण। बर साधारण 4:30 वाजता एकदम वारा आला आणि त्याच्यानंतर 4:30 वाजता वारं आल्याच्या नंतर होल्डिंग पडलं। हे पदवीधर गुळाचा चहा या ठिकाणी कमीत कमी 20 ते 30 लोक बसलेले असतात, पण योगायोगाने आज ते बंद होतं आणि ते घरी गेले होते सकाळी गेल्यामुळं ते राहिलं, म्हणजे जीवितहानी टळली। म्हणजे मी लाईटचं काय नुकसान? हे सगळे शिवटोमचे शंकर शिवटोमचे सगळे आका लाईटचे बोर्ड होते ते पण सगळे खाली आले आणि पत्रे पण शेडवर पडले। इथे माणसे पण होते खाली, वाचले सगळे आतमध्ये पडले। तर आपण बघू शकतो की मोठं नुकसान जे आहे ते देखील या ठिकाणचे जे स्थानिक दुकानदार आहेत, ज्या पुढचे मेन रोडवरची जे दुकानं आहेत त्यांचं झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या सगळ्या लाईटच्या वायर आहेत त्या देखील आता या ठिकाणी खाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस जो पुण्यात गेल्या 3:30 वाजल्यापासून या उपनगरात झालेला पाहायला मिळाला आणि मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पुणे अहिल्यानगर हा मार्ग खरं तर अनेक वेळा गजबजलेलाच आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणचे आपण जर बाजूचे जर सगळे होर्डिंग बघितले, फ्लेक्स बघितले, ते देखील सोसायट्याच्या वाऱ्यामुळे काहीसे फाटल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर स्ट्रक्चरल ऑडिट जे प्रकार असतो हा नेहमी दरवेळेला पावसाच्या वेळेला एक महत्वाचा प्रश्न आहे तो उपस्थित केला जातो आणि त्यामुळे पुणे शहर असेल किंवा पुणे शहरालगतचा सगळा भाग असेल या ठिकाणचे जे जवळपास उंच होर्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे का, हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर येऊ लागल्यामुळे पुन्हा मोठा धोका जर पुण्यात उपस्थित होत असेल तर त्याचं वेळीच पालन केलं पाहिजे अशी अपेक्षा जी आहे ती देखील नागरिकांकडनं व्यक्त होतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।